आज आषाढी एकादशी व आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जनसागर ओलांडत असतो। त्यामुळे भुसावळ शहरातून प्रथमच विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली व याला रक्षाताई खडसे यांनी हिरवी झेंडी दाखवली। महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी ही रेल्वे गाडी पंढरपूरसाठी बुक केली होती। विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना कान भूक हरली, शाळा शिकताना कान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। आतापर्यंत राज्य परिवहन मंडळातर्फे पंढरीच्या वारीसाठी विशेष गाड्या सोडल्या जात होत्या। मात्र यंदा महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी बुक केलेली खास रेल्वे गाडी ही भुसावळ येथून विठुरायाच्या दर्शनासाठी निघणार आहे। विशेष म्हणजे सर्व भाविकांसाठी ही गाडी मोफत असून जाताना गाडीतच भाविकांना जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे। यंदा प्रथमच हिरवा झेंडा गाडीला दाखवण्यात आल्याने सर्व भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ही जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आमचे आदरणीय नेते, आदरणीय आपले राज्याचे महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नाना पाटील आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करून खास करून जळगाव जिल्ह्यातल्या वारकऱ्यांसाठी आम्ही ही गाडी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि याचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जळगाव जिल्ह्यातनं जाणारे वारकऱ्यांची संख्या पण खूप जास्त आहे। आणि आज आपण बघितलं असेल की इथे सगळ्या डब्यांमध्ये जे बोगी आहे प्रत्येक जळगाव जिल्ह्यातले आणि बुलढाणा जिल्ह्यातले म्हणजे मलकापूर, नांदुरा तालुक्यातले पण भाविक इथे आलेले आहे आणि खूप श्रद्धेने ते पंढरपूरला जायला उत्सुक आहे। कारण की प्रत्येक जणाची इच्छा असते की आयुष्यात आल्यानंतर जे वारकरी संप्रदायाचे लोक आहे की एक वेळा तरी आयुष्यातनं पंढरपूरची वारी झाली पाहिजे। आणि फक्त ह्या वर्षी नाही तर दरवर्षी आता पंढरपूरला आणि खास करून एकादशीच्या दिवशी हे लोक सगळे भाविक तिथे पोहोचणार आहे आणि हे आमच्यासाठी खूप समाधानकारक आहे, कारण की आम्ही ह्या माध्यमातून जनतेची सेवा करतो। कुठे चालले? पंढरपूरला चाललो। बोला, आज जे ट्रेन मिळाली तुम्हाला याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज आम्हाला एकनाथ खडसेराव यांच्या कृपेने आम्हाला हे पंढरपूर पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की ही जे वारकरी लोक आहे पुन्हा ट्रेन हरी विठ्ठलाच्या नावाने गजबजलेली आहे आणि ही जी ट्रेन मोफत भुसावळहून पंढरपूर जाण्याकरता वारकऱ्यांसाठी खासदार रक्षाताई खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून व एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने ही ट्रेन यांना वारकऱ्यांना मिळालेली आहे। वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या नाताभाऊ व रक्षा खडसे यांचे आशीर्वादमुळे आम्हाला आज वारकरी पंढरपूर इथे दर्शनास मिळतोय।